रोज आते हैं, आज सब्सक्राइब करेंगे, कल सब्सक्राइब करेंगे, लेकिन नहीं करते। अरे कर दो भाई। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला स्टेटस पूर्वी आवडलाच असेल तर स्टेटसला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब पण करा। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करायचं, तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। ओके, तर मित्रांनो तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नाही केला असेल तर फॉलो करून घ्या लवकरात लवकर। जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम अकाउंटवरती विचारू शकता, म्हणजे मेसेजचा रिप्लाय पण देतच असतो मित्रांनो नक्कीच। ओके, जे काही यूज केलेलं मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती अपलोड करतच असतो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपला सर्वात अगोदर आपला अलाइट मोशनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वात अगोदर आपला बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचा आणि केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही बीट्स वगैरे ग्रुप्स वगैरे दिसून जातील मित्रांनो। सर्वात अगोदर आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचा, खालच्या ग्रुपवरती क्लिक करायचा, एडिट ग्रुपमध्ये जायचं। मग आपल्या अशा प्रकारे स्टारमध्ये एक फोटो दिसेल, फोटोला जर फोटोची क्लिक करायचा, फोटोला डिलीट करायचा। डिलीट केल्यानंतर मित्रांनो प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग लास्टला जाऊन ओढून घ्यायचं। फोटोला ओढून घेतल्यानंतर प्रेस करून खालच्या बाजूला ओढून घ्यायचं। ओढून घेऊन फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे आपल्या हिशोबानं सेट करून घ्या। जसं मी सेट करतो त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण सेट करून घ्या। मग आपलं आणखी इथे दोन फोटो ग्रुप्समध्ये दोन फोटो दिसेल, ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं, अशा प्रकारे फोटो दिसेल, फोटोला पण डिलीट करायचं। डिलीट केल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग तुम्हाला अशा प्रकारे फोटोज वगैरे दिसतील, फोटोला ॲड केल्यानंतर मग लास्टला जाऊन ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर प्रेस करून खालच्या बाजूला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखीन आपलं अशा प्रकारे सेट करायचं, जसं मी सेट करायचं त्याच स्टेपमध्ये सेट करून घ्यायचं। आणखीन आपल्या ह्या सेकंड ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं, फोटोला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग तुम्हाला अशा प्रकारे काही फोटो दिसेल, फोटोला ॲड करून घेऊन लास्टपर्यंत जाऊन ओढून घ्यायचं। ओढून घेऊन प्रेस करून खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मूव ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या डब्यामध्ये गोल राऊंडमध्ये सेट करून घ्या, जसं मी सेट करत त्याच स्टेपमध्ये। ओके, तर मग आपलं 10.18 बीटला यायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग आपला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचा। ॲड करून सेकंड बीटला अजून पुढचा पार्ट कट करून घ्यायचा। 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। आणखी आपला प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, फोटोला ॲड करून घ्यायचा। आणखी सेकंड बीटला जाऊन पुढचा पार्ट कट करून घ्यायचा। आणखी आपला 3 डॉटवरती क्लिक करून फुल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्या। जसं मी करत आहे त्याच सिस्टममध्ये तुम्ही पण फोटो वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे 10.18 बीटला प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर अशा प्रकारे ओव्हरले व्हिडिओ आहे मित्रांनो, ओव्हरले व्हिडिओला ॲड करून यायचं। मग सेकंड बीटला जाऊन पुढचा पार्ट कट करायचा, ब्लेंडिंग ऑप्सिटीवरती क्लिक करून लायटरमध्ये जाऊन स्क्रीनवरती सेट करून घ्यायचं। स्क्रीनवरती केल्यानंतर आपल्या ह्या लेअरवरती क्लिक करायचं, या डब्यावरती क्लिक करून कॉपी लेअर करायचं। आणखीन आपल्या डब्यावरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचं। आणखीन आपलं असं डब्यावरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। आणखीन आपलं असं डब्यावरती क्लिक करून पेस्ट लेअर करून, जसं मी करतो त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण करून घ्या मित्रांनो। अशा प्रकारे केल्यानंतर मग आपला इफेक्ट्स वगैरे ॲड करण्यासाठी बॅक जायचं मित्रांनो। मग आपला शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा आहे। मग आपला अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे दिसून जातील मित्रांनो। दोन इफेक्ट्समध्ये पण दोन एका ओव्हरलेचं इफेक्ट्स आहे, एक फोटोचं इफेक्ट्स आहे मित्रांनो। सर्वात अगोदर ओव्हरलेवरती प्रेस करायचं, डब्यावरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं। आणि मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचा, बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे काय आता आपण ॲड केलेले फोटो आहेत अशा प्रकारे 10.
कोणीच्या पुढचे फोटो आहेत ते सर्व फोटोनं हाच एक इफेक्ट पेस्ट करायचं. फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. आणखीन आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. आणखीन आपला जसं मी करतो त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण बाकीचे फोटोना सर्व फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करून घ्या. ओके. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटोला हा एक इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे आणखी काही 10.18चा बीट लावायचं. मग आपला अशा प्रकारे आणखी ह्या डब्यावरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मी आणखी स्क्रॉल करायचं, लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. आणखीन आपण लेअरवरती क्लिक करून या लेअरला डिलीट करून घ्यायचं. आणखीन या लेअरवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. आणखीन आपला अशा प्रकारे लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या. जसे मी करत आहे त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण हा एक इफेक्ट लेअरला फक्त लेअरलाच पेस्ट करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला मित्रांनो, एकदम छान असा खतरनाक व्हिडिओ झालेला मित्रांनो. आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीची व्हिडिओ बघत राहा मित्रांनो.